धन्यवाद आबासाहेब. मतदार राजा हो. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, प्रचाराला अजून 2-3 दिवस आहेत, पण महाराष्ट्र निर्णय घेऊन मोकळा झालेला आहे. आज सकाळपासून सुरुवात झाली ही 4थी सभा. अजून एका सभेला जायचं आहे म्हणून थोडीशी घाई आहे. मी गेल्या वेळेला आलो होतो, प्रचंड मोठी सभा होती, अद्वैचा प्रवेश झाला, पण त्याच्याही आधी आलो होतो आणि तेव्हा मी आत्तापेक्षा वयाने लहान होतो. तेव्हा प्रशांतजींसाठी आलो होतो. शिवसेना प्रमुख स्वतः इकडे आले होते ह्याच मैदानामध्ये, आणि त्या काळामध्ये मला नाही वाटत मी भाषण करत होतो. मी शिवसेना प्रमुखांसोबत जायचो, सगळं वातावरण बघायचो आणि पुन्हा घरी जायचो. आज मात्र ती सगळी पुण्याई, ती सगळी मेहनत आणि तुमच्यासारखे जीवाला जीव देणारे मर्द मावळे हे माझ्यासोबत उभे राहिलेले आहेत. गेल्या वेळेला मी आलो होतो तेव्हा गद्दारावरती काही बोललो नव्हतो. तेव्हा त्याने असं दाखवलं गद्दाराने की बघा माझ्यावरती काय बोललेलं नाहीत, माझं आणि यांचं काय वाकडं नाहीये. पण आज मी आलो त्या गद्दाराचा भुसा पाडायला चालवला आहे. कारण ही सगळी माणसं, ही सगळी माणसं खाल्ल्या मिठाला जागणारी नाहीयेत. अन्नाची शपथ घेऊन सुद्धा गद्दारी करणारी अवलाद आज गाडण्यासाठी मी इथे आलेलो आहे. दुर्दैव असं की गेल्या वेळेला कदाचित मीच आलो होतो त्यांच्या प्रचाराला, आणि आज सगळीकडे जातोय. एका गोष्टीचा मला निश्चित अभिमान आहे की ज्याला आपण सगळ्यांनी मोठा केला तो गद्दार झाला, पण अजूनही मोठी करणारी माणसं माझ्या सोबत आहेत आणि त्याच जोरावरती मी लढतोय. मी आता हा सगळा कामांचा पाढा आहे माझ्यासमोर, पण जे मी काय ऐकलंय की विकास कामं म्हणून जो काय बोऱ्या वाजलेला इकडे, कामाचा पत्ता नाही, पण कामं दिली गेलेत, कॉन्ट्रॅक्ट दिली गेलेत, आणि ते कोणाच्या कंपनीला दिलेत हे तुम्ही शोध घ्या. कोट कल्याण कोणाचं झालं? स्वतःच्या पोराबाळांचं झालं. पण माझा हा मतदारसंघ मालेगाव हा तसाच राहिलेला आहे. म्हणजे असं मी ऐकलं की गेल्या सभेच्या वेळेला मुद्दामून अडथळा निर्माण करण्यासाठी जे रस्ते खोदून ठेवलेले ते रस्ते अजून तसेच आहेत. पण मी हे रस्ते ज्यांनी खोदलेले तसेच ठेवले त्यांना मी खास धन्यवाद देतोय. तुम्ही म्हणाल हे काय नवीन, खोदलेला रस्ता तसाच ठेवलाय, त्रास आम्हाला होतोय आणि तुम्ही त्यांना धन्यवाद देताय. तो एवढ्यासाठी कारण त्यांनी जो काय खड्डा खोदलाय, आता गद्दाराला गाड्याला वेगळा खड्डा खोदण्याची गरज नाही, खोदलेला खड्डा त्याच्यातच गाडतो. मग बरोबर आहे ना, धन्यवाद दिले ते. आता फक्त त्या गद्दाराला गाड्याची आणि माती तो टाकायची नुसती. काय कसला कारभार चाललाय. आता नाशिकला मी जातोय, तिकडे येणारे काही नगरसेवकांना तडीपार केले असं ऐकलं. अद्वैला जवळपास वर्षभर तुरुंगात टाकलेलं. पण तुमच्या सगळ्यांसमोर मुद्दामून सांगतोय की अद्वैचं तर कौतुक आहेच, पण मला खास धन्यवाद प्रशांतजींना द्यायचे. कारण मी जेव्हा जेव्हा फोन करायचो मला म्हणाले उद्धवजी काळजी करू नका, काय वाटेल ते होऊ नये, आम्ही त्यांच्यासमोर झुकणार नाही, गद्दारी तर आमच्या रक्तात नाही, करू दे किती अत्याचार करतील. आणि आता तो क्षण आलाय, तुम्ही माझ्याकडे येणाऱ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांना तडीपार करता, त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकता. आता येताना नांदगावला गेलो होतो, तिकडे सुद्धा तेच आहे, खोट्या केसेस टाकायचे, आयुष्यातून उठवायचं. पण आपलं सरकार आल्यानंतर या सगळ्या केसेस मी काढून टाकेन, खोट्या केसेस काढून टाकेन. माझा शिवसैनिक हा पुन्हा ताठ मानेने
तुमच्या सोबत तुमच्या बरोबर फिरल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याने ज्याने खोट्या केसेस टाकल्यात, तो किती मोठा दादा असू दे, त्याला तुरुंगामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत तुम्ही शिवसेनेचा दयाळूपणा पाहिलात, पण त्या दयाळूपणाचा अर्थ नाही असा नाहीये की आम्ही नामर्द आहोत. आज सुद्धा शरम वाटली पाहिजे त्या लोकांना. म्हणजे असा चोर मी कुठेही दुनियेत पाहिला नाही की तुमचं सामान चोरल्यानंतर जो तुमच्या समोर येऊन गर्वाने सांगेल, बघ तुझं सामान मी कसं चोरलं, आहे माझंच आहे. अरे माझा पक्ष चोरून तुमचा सांगताय, माझं चिन्ह चोरून तुमचा सांगताय, माझे वडील चोरून सुद्धा ते तुमचे सांगताय. मग तुमच्या वडिलांचं कर्तृत्व काय? आणि मी आजपासून सुरुवात केली, प्रत्येक सभेत मी सांगणार आहे, मिंद्याला सुद्धा आव्हान देतोय. मिंदे म्हणजे कोण? ते दाढी खाजवत फिरतात ना सगळीकडे, ते पण दाढी, हे पण दाढी. पण त्यांना मी आव्हान देतोय की तुम्ही गद्दारी केलीत. जर तुम्ही मर्दाची औलाद असाल तर माझ्या वडिलांच्या ऐवजी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मग मतदानाला या. मी येताना अद्वैचं भाषण जे काय कानावर येत होतं त्यांनी त्यांचं सांगितलं ना, पिढ्या कशा, कोण कोण काय काय होतं, तसं सांगा ना. मिंद्याने सांगा तुमचे वडील कोण होते, काय होते. मी असं नाही म्हणत ते वाईट आहेत म्हणून, पण ज्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली